Hello everyone, my name is Shekhar and welcome to your YouTube channel Banking Educulture. So in today's video, we are going to look at the most repeated questions asked on the topic of nouns in your previous exams, all the competitive exams. Okay? So before starting the video, I would like to give you a reminder that we are going to start a dedicated batch related to English as well as the other subjects like quant, reasoning and everything. So if you are interested, please feel free to contact us on the given numbers in the description as well as the comment box. Having said that, let us begin with today's lecture. Now, आज के लेक्चर में हम क्या करने वाले हैं? मोस्ट रिपीटेड ईडी. ईडी का मतलब क्या होता है? ईडी इज नथिंग बट योर एरर डिटेक्शन. ठीक है? A very important topic and a very feared topic among the candidates. अब यहाँ पर कुछ नहीं है, यहाँ पर ग्रामर का आपको कॉन्सेप्ट पता होना चाहिए. रटो मत, ग्रामर के बहुत रूल्स होते हैं, 100 रूल्स, 120 रूल, 150 रूल, रटने की जरूरत नाही आहे. ठीक आहे ना? जेवढं पाठ कराल तेवढंच विसरणार आहात. त्यामुळे कॉन्सेप्च्युअली तुम्ही शिका याला. ठीक आहे? आणि कॉन्सेप्च्युअली जर शिकलात तर तुमचे सगळे एरर डिटेक्शनचे क्वेश्चन्स बरोबर येतील आणि सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट वगैरे बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत त्यातला पण तुम्हाला उपयोग होणार. लेट अस से द कॅटल्स आर नॉट अलाउड टू एंटर दिस ग्राउंड. जर ही कॉन्सेप्ट जर तुम्हाला माहित नसेल तर प्लीज वॉच दी प्रीवियस व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी ही कॉन्सेप्ट समजवली. कॅटल्स आर नॉट अलाउड टू एंटर दिस ग्राउंड. अगेन दिस इज अ PYQ. कॅटल्स असा शब्द आहे का? हा शब्दच नाहीये. ठीक आहे ना? इट इज व्हॉट? इट इज ऑलवेज कॅटल. ठीक आहे ना? कॅटल्स असा शब्द नाहीये. कॅटल हा शब्द आहे जो प्लुरल आहे. तो कॅटल आणि हा आता कॅटल आर. आता आर बरोबर आहे का? येस. आता जनरली काय होतं, दुसरा वर्जन काय होतं की कॅटल इज नॉट अलाउड टू एंटर द ग्राउंड असा प्रश्न येतो आणि मुलं काय होतं, मुलं इथं पण टिक करून येतात. तर तसं नाहीये. कॅटल काय? कॅटल इज अ प्लुरल नाउन. इट इज अ प्लुरल नाउन, शुड ऑलवेज असोसिएट विथ अ प्लुरल वर्ब. ठीक आहे ना? तर इज जे आहे इथं हे चुकीचं आहे. समजलंय? लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. The enemy has received many informations regarding the activities of the army of our neighboring country. Again a PYQ. Enemy क्या है? सब्जेक्ट है. सिंग्युलर आहे का? येस सिंग्युलर आहे. हॅज वापरलाय, वर्ब वापरलाय, बरोबर आहे. तर या पार्ट मध्ये तर काही एरर नाहीये. हॅज रिसीव्ड मेनी इन्फॉर्मेशन्स. आता दोन नाउन आहेत आपल्याकडे. इन्फॉर्मेशन्स रिगार्डिंग द ऍक्टिव्हिटीज. आता तुम्ही मला सांगा इन्फॉर्मेशन आणि ऍक्टिव्हिटीज. आता ऍक्टिव्हिटीज काय? एक असेल तर ऍक्टिव्हिटी, एक असेल तर ऍक्टिव्हिटी, अनेक असतील तर ऍक्टिव्हिटीज. त्यामुळे सिंग्युलर प्लुरल. पण तसं जर आपण बघायला गेलो तर इथे होईल का? इन्फॉर्मेशन आणि इन्फॉर्मेशन्स होतं का? नाही. का? कारण का इन्फॉर्मेशन काय? इन्फॉर्मेशन इज अनकाउंटेबल नाउन. काय ते? UCN म्हणजे काय? अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन ऑलवेज हॅज वन फॉर्म. इट हॅज वन फॉर्म. आणि अनकाउंटेबल नाउन बरोबर आपण मेनीचा वापर न करता आपण कशाचा वापर करतो? वी यूज मच विथ अनकाउंटेबल नाउन्स. स्टेटमेंट मध्ये काय दिलंय? मेनी. सो दिस इज द एरर ओवर हियर. मेनी की जगह पर क्या होना चाहिए था? मच. द एनिमी हैज रिसीव्ड मच इंफॉर्मेशन रिगार्डिंग आगे का जो भी है. समझ ले? ठीक है? अनकाउंटेबल, काउंटेबल, प्लूरल काउंटेबल एंड अनकाउंटेबल नाउन से पूछा गया सवाल था ये. थर्ड वन इज, let us look at the question first. Order has been issued for his transfer to another district but he has not received them so far. Order has been issued for his transfer. म्हणजे त्याची ट्रान्सफर ऑर्डर आलेली आहे. मग त्याचं ते काय म्हणतात ना, एक ऑफिशियल डॉक्युमेंट आलेलं आहे ऑफिस ट्रान्सफर. ठीक आहे ना? आता ही ऑर्डर सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? द करेक्ट आन्सर इज दिस ऑर्डर इज सिंग्युलर. जर सिंग्युलर नाउन आहे तर मग त्याचा सिंग्युलरच प्रोनाउन आला पाहिजे ना. मग इथं आपण देम का वापरतोय? इट्स टोटली रॉंग. इथं असलं पाहिजे होतं द ऑर्डर हॅज बीन इश्यूड फॉर हिज ट्रान्सफर टू अनदर डिस्ट्रिक्ट बट ही हॅज नॉट रिसीव्ड इट. कारण का इट जे आहे ते अग्रीज विथ द सिंग्युलॅरिटी ऑफ द गिवन नाउन. सिंग्युलर नाउन असेल तर त्याला रिप्लेस करताना प्रोनाउन वापरतो आपण. ठीक आहे ना? व्हेरी सिंपल. नाउनला रिप्लेस करायला आपण प्रोनाउन वापरतो, बरोबर. जर नाउन सिंग्युलर असेल तर प्रोनाउन पण सिंग्युलर वापरणार ना. फॉर एक्झाम्पल, श्रेयस इज इन द क्लासरूम. आता श्रेयसला जर सबस्टिट्यूट करायचं असेल तर आपण ही वापरणार. कधी वापरणार आहोत? आलंय लक्षात? त्यामुळे ऑर्डर जी आहे ते सिंग्युलर आहे आणि आपण इथे काय वापरणार आहोत? सिंग्युलर प्रोनाउन. आय होप यू हॅव अंडरस्टूड. लेट्स मूव्ह अहेड. द हिल्स ऑफ द उत्तर प्रदेश अबाउंड इन ब्युटिफुल सीनरीज and visitors are attracted to it every year.
म्हणजे इथे काय म्हणतंय, उत्तर प्रदेश के जो हिल्स दे आर अबाउंड इन ब्यूटीफुल सीनरी, बहुत अच्छा दिखता है वहां पर वो हिल्स. अब यहां पर क्या, अगेन 2 सेकंडच्या आतमध्ये ह्याचं उत्तर आलं पाहिजे. सीनरी, सीनरी काय बाबा, सीनरी इज अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउनचं प्लुरल असतं का, प्लुरल नसतं, दे हॅव ओनली वन फॉर्म. त्यामुळे सीनरी जे आहे ते रॉंग आहे. इथं पाहिजे होतं सीनरी, द हिल्स ऑफ उत्तर प्रदेश आर और अबाउंड इन ब्युटिफुल सीनरी अँड विजिटर्स. आता विजिटर काय, हे प्लुरल काउंटेबल नाउन आहे, कारण का याचं सिंग्युलर पण आहे ना आपल्याकडे. याचं सिंग्युलर काय, याचं सिंग्युलर आहे विजिटर. पण तसं सीनरीजचं सीनरी असतं का, नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की सीनरी सीनरीज असेल, पण तसं नाहीये. इट कम्स फ्रॉम द टॉपिक अनकाउंटेबल नाउन्स. ज्यांना कन्फ्युजन आहे अनकाउंटेबल नाउन्स, प्लीज माझ्या पाठीमागचे व्हिडिओ जाऊन बघा, मी तिथे समजवलेला आहे. सो चिल्ड्रन आर प्रोन टू मेकिंग मिसशिफ्स इफ दे हॅव नथिंग टू डू. साहजिक आहे, काही करायला नसेल मुलांकडे तर ते काय करणार, दंगमस्तीच करणार आहे, मिसशिफ करणार आहे. आता मिसशिफ्स अगेन अनकाउंटेबल नाउन, दिस इज अनकाउंटेबल नाउन. एस कसा लागला याला, रॉन्ग, इट इज गोइंग टू बी मिसचिफ. ठीक है, अगेन अनकाउंटेबल नाउन, मिसशिफ्स की जगह पर होना चाहिए था मिसचिफ. समझ ले. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट वन. Sheep are economically useful and so they are reared in the hills. Again, आता ही कॉन्सेप्ट पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली, ज्यांनी नसेल बघितली प्लीज जाऊन तो व्हिडिओ बघा. 2 सेकंडच्या अंदर ही अंदर इसका जवाब आना चाहिए. शीप्स आर इकोनॉमिकली यूजफुल. आता शीप, शीप काय, एक ऐसा ट्रिकी नाउन है, सिंगुलर भी शीप होता है और इसका प्लूरल भी शीप होता है. आता ते सिंग्युलर शिप म्हणतोय आपण का प्लुरल शिप म्हणतोय हे कोण सांगतं, इट इज डिनोटेड बाय दी फॉलोइंग वर्ब. तो शिप इज किंवा शिप आर दोन्ही वर्ब्स आपण वापरू शकतो. हा व्हिडिओ मी ही कॉन्सेप्ट मी एका व्हिडिओमध्ये डिटेल याच्यामध्ये सांगितलंय, प्लीज गो अँड वॉच द व्हिडिओ. तर इथे काय म्हटलं आपल्याला, शिप्स आर इकॉनॉमी. आता हे जे आर आहे, इथून जे पुढचं जे स्टेटमेंट आहे ते अगदी योग्य आहे, अगदी बरोबर आहे. इथे आर इज काही वापरू शकता तुम्ही, फक्त तुम्हाला काय करायचं, शिप्स वापरायचं नाही. इथे काय वापरायचं, हॅज टू बी शीप. शीप आर इकॉनॉमिकली युजफुल. आलं लक्षात. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट वन. I shall not attend the meeting since I have many works to complete within allotted time. Works again uncountable noun आहे, तर वर्क्स नसलं पाहिजे, इट शुड बी वर्क. ठीक आहे, वर्क असलं पाहिजे. आणि आपण काय वर्क अनकाउंटेबल नाउन बरोबर आपण काय वापरतो, आपण वापरतो मच. ठीक आहे ना, कॉन्सेप्ट माहित नसेल तर थोडक्यात सांगतो. मच जे आहे ते आपण वापरतो अनकाउंटेबल नाउन साठी. मेनी जे आहे ते आपण वापरतो प्लुरल काउंटेबल नाउन साठी. आलं लक्षात. वर्क काय, वर्क इज अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन बरोबर काय पाहिजे, मच पाहिजे. हे दोन्ही चुकीचं आहे. लक्षात आलं. तर करेक्ट करायचं असेल तर कसं करणार, आय शॅल नॉट अटेंड द मीटिंग सिन्स आय हॅव मच वर्क टू डू. लक्षात आलं. अजून एक कॉन्सेप्ट सांगतो तुम्हाला इथे, जी याच वर्डशी रिलेटेड आहे. आता वर्क म्हणजे काय, वर्क म्हणजे इथे आपण म्हणू काम किंवा जॉब. ठीक आहे ना, हाती आलेलं काम किंवा माझ्याकडे भरपूर काम करायचंय. पण वर्क्स असाही शब्द आहे बरं का, वर्क्स असाही शब्द आहे. तर या वर्क्सचा अर्थ काय, लिटररी वर्क. लिटररी वर्क. फॉर एक्झाम्पल, इफ आय से शेक्सपियर्स वर्क्स आर व्हेरी इंटरेस्टिंग और शेक्सपियर्स वर्क्स आर एव्हरग्रीन. ठीक आहे, तर वर्क्स म्हणजे काय, लिटररी वर्क होतं तिकडे. आपण इथे वर्क म्हणजे काय, इथे वर्क म्हणजे लिटरेचरशी काय रिलेटेड आहे का, नाही. इथे काय, काम, जॉब. अशा वेळेस तो अनकाउंटेबल नाउन होतो. लक्षात आलंय. चलो आगे बढ़ते. All his sister-in-laws are married and settled in UK. All his sister-in-laws are married and settled in UK. आता अपॉस्ट्रॉफीशी रिलेटेड एक व्हिडिओ आहे, तो जाऊन तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मी कंपाऊंड नाउनचं थोडंसं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये चूक काय, ऑल हिज सिस्टर इन लॉज आर मॅरिड. आता सिस्टर इन लॉज, आता हे कंपाऊंड नाउन जे आहे, कंपाऊंड नाउनला जर तुम्हाला प्लुरल करायचं असेल, ठीक आहे ना, प्लुरल करायचं असेल तर काय करायचंय,
आता लक्षात घ्या, इथे दोन नाउन, एक आहे सिस्टर आणि दुसरा आहे लॉ. ठीक आहे ना. तर याला जर प्लुरल करायचं असेल, ठीक आहे ना, आता मी तुम्हाला एक नीटच सांगतो, सिस्टर इन लॉ, दिस इज अ कंपाऊंड नाउन. हे काय? कंपाऊंड नाउन. आता याला जर प्लुरल करायचं असेल तर आपण काय करणार आहे, आपण पहिल्या नाउनला एस लावणार आहे. म्हणजे कसं, सिस्टर्स इन लॉ, म्हणजे त्याला भरपूर सिस्टर इन लॉज आहेत, सिस्टर्स इन लॉ आहेत, जे मॅरिड आहेत आणि सेटल्ड आहेत युके मध्ये. लक्षात आलं. आणि याच कंपाऊंड नाउनला जर तुम्हाला पोझेशन म्हणजे अपॉस्ट्रॉफी द्यायचं असेल, अपॉस्ट्रॉफी द्यायचं असेल तर तुम्ही काय करणार आहे, तुम्ही अपॉस्ट्रॉफी सिस्टर इन लॉज म्हणजे सेकंड नाउनच्या नंतर अपॉस्ट्रॉफी लावणार. आलं लक्षात? एकदम सोपं. कंपाऊंड नाउनला प्लुरल करायचं असेल तर पहिल्या नाउनला एस लावा, अपॉस्ट्रॉफी द्यायचं असेल, पोझेशन द्यायचं असेल तर दुसऱ्या नाउनला एस लावा. आलं लक्षात? फॉर एक्झाम्पल, ऑल हिज सिस्टर इन लॉज. आता हे बरेच लॉज झाले ना, बरेच नियम कायदे झाले, तसं आहे का? नाही. त्याला काय सांगायचं की भरपूर सिस्टर्स आहेत, सिस्टर्स इन लॉज आहेत, जे मॅरिड आणि सेटल युके मध्ये. तर इथे लॉज नसून इथे एस असला पाहिजे. आलं लक्षात? अपॉस्ट्रॉफी द्यायची असेल, पोझेशन असेल तर लॉ नंतर एस लावा. ज्यांना कॉन्सेप्ट कळली नसेल किंवा थोडंसं कन्फ्युजन आहे, मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला ही कॉन्सेप्ट मी डिटेलमध्ये समजवली आहे. प्लीज गो अँड वॉच दॅट व्हिडिओ. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. यू शुड ऑलवेज बी ट्रू टू योर वर्ड्स इफ यू आर टू सक्सीड इन लाइफ. अगर लाइफ में सक्सीड होना है तो यू शुड ऑलवेज बी ट्रू टू योर वर्ड्स. आता इथे ट्रू टू योर वर्ड्स का मतलब क्या होता है? इथं वर्ड्स म्हणजे काय? शब्द आहेत का? नाही. इथं काय म्हणतंय, इट इज प्रॉमिस. आणि प्रॉमिस जेव्हा असेल तेव्हा वर्ड्स नसून ते असलं पाहिजे, काय असलं पाहिजे? वर्ड. बी ट्रू टू युअर वर्ड, म्हणजे तुझ्या शब्दाला तू काय म्हणतात त्याला आपण, यू शुड बी ऑलवेज फॉलोइंग इट. जे आपण म्हणतो ते आपण फॉलो केलं पाहिजे. सो इट इज लाईक अ प्रॉमिस. आय गिव्ह यू माय वर्ड दॅट आय विल स्टडी रेग्युलरली. म्हणजे काय? आय प्रॉमिस दॅट आय विल स्टडी रेग्युलरली. तर त्या अशा कंडिशन मध्ये वर्ड्स न वापरता आपण वर्ड वापरतो. इथे वर्डचा अर्थ काय होतो? इथे वर्डचा अर्थ होतो प्रॉमिस. आलं लक्षात? लेट्स मूव्ह अहेड. It is never my business to give an advice to those who are not sensible enough to deal with their own problems. Very easy. आता काय होतं ना की एवढे मोठे सेंटेन्सेस बघून कॅन्डिडेट थोडेसे अंडर प्रेशर येतात, पण काही घाबरायची गरज नाहीये. इट इज नेव्हर माय बिझनेस. आता सॉल्व्ह करताना कसं करायचं? सब्जेक्ट वर्ब पासून सुरू करायचं. इट इज नेव्हर माय बिझनेस. सो इट इज द हॉलो सब्जेक्ट ओव्हर हियर. इट इज नेव्हर माय बिझनेस, माझा बिझनेस. सो माय पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरलंय. इथपर्यंत बरोबर आहे. टू गिव्ह इन्फिनिटिव्ह आहे, तेही बरोबर आहे. अँड ऍडवाइस, आता इथे आपल्याला एरर मिळाला. ऍडवाइस काय? ऍडवाइस इज अनकाउंटेबल नाउन. ठीक आहे ना. ऍडवाइस ऍडवाइसच असतं का? अजिबात नाही. इट इज ऑलवेज गोइंग टू बी ऍडवाइस. मग एक असू, चार असू, हजार असू. ठीक आहे ना. अनकाउंटेबल नाउन्स बरोबर तुम्ही आर्टिकल अन वापरू शकता का? आर्टिकल अन तुम्ही अनकाउंटेबल नाउन्स बरोबर वापरू शकता का? आन्सर इज नो. का नाही वापरू शकत आपण? कारण का यांना एकच फॉर्म आहे ना. दे हॅव ओनली वन फॉर्म. आपण आर्टिकल अन हे जे इनडेफिनेट आर्टिकल्स आहे हे आपण वापरू शकतो फक्त आणि फक्त काउंटेबल नाउन्स बरोबर. फॉर एक्झाम्पल, ते पण सिंग्युलॅरिटी दाखवायला. फॉर एक्झाम्पल, अ बॉय इज सिटिंग इन द क्लास. ठीक आहे ना. अ बॉयज आर सिटिंग इन द क्लास आपण म्हणतो का? नाही. अ चा वापर आपण का करतो? टू टेल दॅट द बॉय इज सिंग्युलर, किंवा त्याला आपण अ लावणं गरजेचं असतं फॉर सिंग्युलर काउंटेबल नाउन. प्लुरल काउंटेबलला आपण वापरत नाही. कमिंग बॅक टू द क्वेश्चन, ऍडवाइस काउंटेबल मध्ये येतं का? ऍडवाइस मुळातच काउंटेबल नाउन मध्येच येत नाही. इट इज अ पार्ट ऑफ अनकाउंटेबल नाउन्स. अनकाउंटेबल नाउन के साथ एन का इस्तेमाल करना इज अ क्राइम अँड इट विल, जास्त काही होणार नाहीये, तुमचे 1.25 मार्क जाणार. आलं लक्षात? त्यामुळे इथे एरर काय? ऍडवाइसच्या आधी एन लावायचा नाहीये. दॅट्स इट. संपला विषय. आलंय लक्षात? ठीक है. तो आज के वीडियो में इतना ही. Again, before wrapping up the video, I would like to give you a reminder that we are about to start a dedicated batch regarding English. So all those who are interested or who want to learn English in a very sophisticated and a very fun to learn environment, please feel free to contact on these two numbers. तुम्ही याच्यावर किंवा याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर मोर डिटेल्स. ठीक है. तो आज के वीडियो में इतना ही. अगला वीडियो आने तक please keep studying and revising. Until next time, thank you so much.